सर्वांना नमस्कार. माझ्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवर पुन्हा एकदा मी सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज नागपंचमी स्पेशल पुरणाची दिंडी रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी एक बाऊल घेतला. बाऊलमध्ये 1 वाटी डाळ भिजायला ठेवली आहे 2 तास अगोदर. त्यानंतर एक कुकर घेतला. कुकरमध्ये 1 तांब्या पाणी ओतलं. पाण्याला उकळी आली की जी डाळ आपण भिजायला घातली आहे ती डाळ आपण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. डाळ भिजत घातली की काय होतं, आपली डाळ लवकर शिजली जाते. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकणार आहे, अर्धा चम्मच हळद टाकणार आहे आणि डाळ लवकर शिजण्यासाठी आपण 2 चम्मच तेल टाकणार त्याच्यामध्ये आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी आता कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे. त्यानंतर आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण गूळ सुरीच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचा. जेवढी डाळ तेवढा गूळ परफेक्ट प्रमाण आहे. गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ मी आता मळून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि तेल टाकलं. 2-3 चमचे तेल टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचं सैलसर गोळा करून घ्यायचं आणि हे पीठ साईडला झाकून ठेवायचं. त्यानंतर आपण डाळ शिजली का नाही ते चेक करूयात. कुकरचं झाकण काढलं आहे मी. बघू शकता आपली डाळ पूर्ण मॅश होत आहे. याचा अर्थ आपली डाळ पूर्णपणे शिजली आहे. पूर्णाची जाळी घेतली. त्याच्यामध्ये ही डाळ आपली शिजलेली आहे ती काढून घ्यायची. आपल्याला पाणी पूर्ण नितळून घ्यायचं. त्यानंतर एक कढई घ्यायची जाडबुडाची, म्हणजे आपली जी डाळ आहे ती तळाला लागत नाही. त्याच्यातलं पाणी आहे ते आटू द्यायचं. थोडं थोडं पाण्याचं जे मॉइश्चर आहे ते निघून जाऊ द्यायचं. त्यानंतर आपण जो गूळ बारीक केलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं. ते 15-20 मिनटामध्ये मंद गॅसवरती आपलं सारण तयार होतं. बघू शकता चमचा उभं राहिला की याचा अर्थ आपलं पुरण शिजलेलं आहे. पुरण शिजलेलं आहे. आता आपण ते पुरणाच्या जाळीवरती काढून घेणार आहोत. बघू शकता. त्यानंतर पेल्याच्या सहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी पुरण बारीक करून घेत आहे. आपलं पुरण तयार झालं आहे. शेवटी मी विलायची पावडर टाकत आहे. शेवटी विलायची पावडर टाकली की आपला विलायचीचा स्वाद कायम टिकून राहतो. आपलं जे कणिक आहे ती आपण आता घेणार आहोत. त्याला तेल लावून हा गोळा आहे ना पुन्हा एकदा मळून घ्यायचा आणि आपण जेवढे पुऱ्या बनवतो छोट्या छोट्या तेवढे गोळे करायचे आणि पुऱ्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या. तेही तेलासोबत लाटून घ्यायच्या, पिठासोबत नाही लाटायच्या. त्यामुळे तेल लावा. पोळीपाटाला चिकटू शकते तुमची पुरी, त्यामुळे तेल लावून लाटून घ्या. अगदी मीडियम, खूप जास्त पातळ नाही, मीडियम करू शकता तुम्ही. त्यानंतर चारी बाजून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं. चौकोनी आकार, अगदी आयत आकार आला पाहिजे आपल्याला. बघू शकता फायनल आपली एक दिंडी तयार झाली आहे. तर दुसरी दिंडी तुम्हाला दाखवत आहे मी. दुसरी दिंडी आपण फोल्ड करत आहोत. दोन्ही साईडून सुरुवातीला फोल्ड करून घ्या. त्यानंतर जे उरलेले 2 बाजू त्या फोल्ड करून घ्या. बघू शकता आपलं दिंड तयार झालेलं आहे. त्यानंतर एक चाळणी घ्यायची. चाळणीला तेल लावा. जसं आपण उकडीच्या मोदक उकडतो त्याचप्रमाणे आपल्याला हे दिंडी उकडून घ्यायचे. तेल लावायचं. त्याच्यावरती आपले जेवढे दिंडे झाले ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं. पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी घ्यायचं. जे आपण चाळणीमध्ये दिंडी ठेवले ती चाळणी ठेवून घ्यायची वरती. पाण्याला उकळी आल्यानंतर आणि झाकण ठेवून 15 मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे दिंडी शिजवून घ्यायचे. बघू शकता 15 मिनटानंतर आपलं फायनल लुक तयार झालेला आहे. दिंडी खूप छान झालेले आहेत, दिसत आहेत. थोडा कलर चेंज झाला आहे, याचा अर्थ आपली दिंडी तयार झालेली आहे. बघू शकता मी दिंडी तोडून दाखवतो तुम्हाला. हे दिंडी आपण दुधासोबत तुपासोबत खाऊ शकतो. कशी वाटली रेसिपी? तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद.